ओम नमो भगवते वासुदेवाय। स्वयंभू म्हणून आपला प्रस्ताव कर्दम ऋषींच्या समोर ठेवला आणि कर्दम मुनी त्या प्रस्तावाच्या उत्तरादाखल राजाला सांगायला लागले, ठीक आहे म्हणाले, मी सुद्धा विवाह करण्यासाठी सज्ज आहे, सिद्ध आहे, उत्सुक आहे आणि आपली ही जी कन्या आहे जिचं आत्तापर्यंत कोणालाही वाग्दान झालेलं नाही, त्यामुळे ती अप्रमत्त आहे, निर्दोष आहे. तेव्हा अशा आपल्या कन्येशी माझा विवाह होणं हे योग्यच आहे आणि हा विवाह अर्थातच ब्राह्मविधीनं होणं अपेक्षित आहे, व्हायला पाहिजे. मनुस्मृतीमध्ये 8 प्रकारचे विवाह सांगितले: ब्राह्म, दैव, आर्ष, प्राजापत्य, आसुर, गांधर्व, राक्षस आणि पैशाच. पळवून आणणं एखाद्या मुलीला राक्षस विवाह आहे. परस्परांच्या संमतीनं प्रत्यक्ष विधी न करता विवाह ठरवणं गांधर्व विवाह आहे, जसा दुष्यंत आणि शकुंतलेचा झाला होता. पण ह्या सगळ्या विवाहांमध्ये ब्राह्मविवाह हा अतिशय श्रेष्ठ मानला गेलेला आहे. ह्या विवाहामध्ये वधूपिता योग्य अशा वराला आपली कन्या देतो. मागे आपण बघितलं की मुलीच्या वडिलांना ज्याच्याशी आपल्या मुलीचा विवाह करायचा आहे त्याच्यामध्ये काय काय गुण बघावे, ज्योतिष, पत्रिका, ग्रहमेलन हे सगळं हवंच, पण त्याच जोडीला व्यवहाराच्या दृष्टीनं आणि दोघांचा संसार पुढे सुखाचा व्हावा, आनंदाचा व्हावा, यासाठी ज्या गोष्टी बघणं आवश्यक आहे त्याही गोष्टी बघितल्या गेल्या पाहिजेत. आणि कर्दम ऋषी राजाला सांगतायत, वेदोक्त विवाह विधीमध्ये जो अतिशय प्रसिद्ध मंत्र आहे की गृभणामि ते सौभगत्वाय हस्तम मया पत्या जरदर्ष्टी यथासहा भगो अर्यमा सविता पुरंधिर्मह्यंत्वा दुर्गार्ह पत्याय देवाः. हा जो मंत्र आहे त्या मंत्रामध्ये सांगितल्याप्रमाणे संतानोत्पादन रूपी जो मनोरथ आहे दोघांच्या ठिकाणचा, तो आपल्या या मुलीबरोबर माझा विवाह झाल्यानंतर निश्चित सफल होईल. आता ही जी आपली मुलगी आहे ही मुळातच इतकी सुंदर आहे की तिला अन्य कुठल्याही आभूषणांची, दागदागिन्यांची कुठल्याही प्रकारे आवश्यकताच नाही. उलट तिची ही जी तेजस्वी अंगकांती आहे ती कांतीच त्या सगळ्या सुवर्णालंकारांच्या तेजाला तिरस्कृत करील. तेव्हा अशी जी मुलगी आपण मला देऊ करताय, मी तिचा अनादर कसा करेन? माझ्या कानावर काही गोष्टी आल्याच म्हणाले की एकदा ही आपली मुलगी आपल्या महालाच्या छतावर चेंडू खेळत होती आणि तो चेंडू इकडे तिकडे जात असताना, त्याचे टप्पे पाडत असताना त्या चेंडूच्या बरोबर, त्याच्या दिशेबरोबर तिच्या भुवया, तिची नजर अशी सारखी नाचत होती, उडत होती आणि तिथे ते चंचल नेत्र बघून आणि तिच्या पायातल्या त्या पैंजणांचा आवाज ऐकून तिथून जो आकाशातून विमानाने एक विश्वावसू नावाचा गंधर्व जात होता, तो तिच्या मोहात इतका सापडला की बेशुद्ध होऊन तो खालीच पडला. अशी ही जी आपली सौंदर्यवती, रूपवती ही जी कन्या आहे, ती जर आपणहून समोर येऊन प्रार्थना करत असेल तर असा कोण समंजस मनुष्य आहे की जो तिचा स्वीकार नाही करणार? आपली ही अत्यंत लाडकी अशी लाडात वाढलेली मुलगी आहे,
उत्तानपाद आणि परिवर्तनाची अत्यंत प्रेमळ बहीण आहे आणि सगळ्या तरुणींमध्ये रमणींमध्ये एखाद्या रत्नासारखी ती शोभून दिसेल अशी आहे. ज्या कोणी लक्ष्मीची उपासना केली नसेल त्यांना सुद्धा असं रत्न हे कधी प्राप्त होणार नाही, अशा प्रकारची ती आहे. तेव्हा आपल्या या साध्वी कन्येचा मी अवश्य स्वीकार करीन, पण माझी म्हणाले एक अट आहे. स्वयंभू म्हणून ना एकीकडे त्यांच्या मुलीचं रूपाचं गुणाचं सगळ्या प्रकारचं वर्णन करून कर्दममुनी सांगतात की मी तिचा स्वीकार करीन, तिचा स्वीकार न करणारा कोणीतरी दुर्भाग्यच असेल, सगळं सांगतायत. पण मला मी स्वीकार जरी केला तरी माझी म्हणाले एक अट आहे आणि ती अट अशी आहे की मी स्वतः वैदिक धर्मानं सांगितलेल्या आश्रम धर्मांचं अनुसरण करणार आहे. जोपर्यंत हिच्यापासून मला काही संतती होत नाही तोपर्यंतच म्हणाले मी गृहस्थ धर्मानुसार हिच्याबरोबर राहीन, संसार करीन. पण त्यानंतर मात्र भगवंतानीच सांगितलेल्या संन्यासाश्रमाचा स्वीकार करून हिंसारहित शमदमादी धर्मांचं सेवन करणं ह्यालाच माझ्या लेखी अधिक महत्व असेल. ज्या परब्रह्म परमात्म्यापासून या चित्रविचित्र अशा जगताची उत्पत्ती झाली, ज्याच्यामुळं हे संपूर्ण ब्रह्मांड सांभाळलं जातं, त्याचे स्थिती पालन केलं जातं, ज्याच्या ठिकाणी हे सगळं ब्रह्मांड लीन होणार आहे, अशा त्या परब्रह्म परमात्म्याकडे जाणं, त्याला आत्मसात करणं हेच माझ्यासाठी सर्वथा प्रधान असं आहे. तेव्हा जोपर्यंत मला हिच्यापासून काही संतती होत नाही तोपर्यंत हिच्याबरोबर मी निश्चित गृहस्थ धर्माचा आश्रय करून राहीन, संसार करीन. पण माझी एकदा कर्तव्य सगळी संपली की मी निश्चितपणे संन्यासाश्रम धारण करेन. कारण मी वर्णाश्रम सांभाळणार आहे, वर्णाश्रम मानणार आहे. धर्मबाह्य कुठल्याही प्रकारचं आचरण माझ्याकडून होणार नाही, असं त्यांनी स्वयंभू मनुला सांगितलं. पुढे काय झालं पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.